बघा, व्यावसायिक सेवांच्या जगात ना एक गोष्ट अगदी खरी आहे. इथे आपण कुठली वस्तू विकत नाही, तर आपला वेळ आणि आपलं कौशल्य विकतो. पण गंमत बघा, याच गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी अडचण लपलेली आहे. या मौल्यवान वेळेचा आणि कौशल्याचा अगदी अचूक हिशोब ठेवणं खरंच खूप अवघड काम आहे. आणि हे वाक्य, अरेच्छा, हे तर अगदी बरोबर समस्येच्या मुळावर बोट ठेवतंय. बिल करता येण्यासारखा प्रत्येक तास जो आपल्या हिशोबातून निसटतो ना, तो म्हणजे थेट आपल्या नफ्याला लागलेली गळती आहे. आणि इथेच ना एक गमतीशीर, खरं तर विचित्र गोष्ट घडते. आपला व्यवसाय जितका यशस्वी होतो, जितका मोठा होतो, तितकंच त्याचं मॅनेजमेंट करणं, म्हणजे सगळा हिशोब ठेवणं, जास्तच किचकट होऊन बसतं. म्हणजे बघा, वाढीमुळे सगळं सोपं व्हायच्याऐवजी गोंधळच वाढत जातो. आता बघा, या गोष्टी तुम्हाला नक्कीच ओळखीच्या वाटतील. आपली टीम एकाच वेळी कितीतरी प्रोजेक्ट्सवर काम करत असते. खर्च तर अनेकदा वैयक्तिक कार्डमधून होतो. आणि तो रिटेनरचा हिशोब स्प्रेडशीटमध्ये ठेवणं, अरे बापरे, ती तर एक मोठी डोकेदुखीच आहे. आणि यात भर म्हणून छोट्या छोट्या कामांचं बिल करणं किंवा एखाद्या फोन कॉलवर दिलेल्या सल्ल्याचे तास मोजायचेच राहून जातात. तर मग प्रश्न येतो की या सगळ्या गळतीला थांबवायचं कसं? काय आहे यावर उपाय? इथेच जोहो बुक्स पिक्चरमध्ये येतं. हे फक्त एक साधं अकाउंटिंग सॉफ्टवेअर नाहीये, तर हे एक असा आर्थिक केंद्र आहे जे खास व्यावसायिक सेवांमधल्या याच अडचणी सोडवण्यासाठी बनवलं गेलं आहे. या सगळ्या सिस्टीमचा पाया काय आहे? तर तो आहे प्रोजेक्ट्स. जोहो बुक्समध्ये प्रत्येक गोष्ट ज्याचं बिल होऊ शकतं, म्हणजे कामावर घालवलेला वेळ असो, एखादं छोटं काम असो किंवा झालेला खर्च असो, प्रत्येक गोष्ट थेट क्लायंटच्या प्रोजेक्टला जोडली जाते. याचा अर्थ काय? तर कोणताही हिशोब सुटण्याची शक्यताच राहत नाही. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? ही सिस्टीम वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या गरजा समजून घेऊन तयार केली आहे. म्हणजे समजा एजन्सी किंवा सल्लागार आहेत, त्यांच्यासाठी रिटेनर मॉडेल अगदी उत्तम प्रकारे हाताळलं जातं. आगाऊ मिळालेले पैसे हे न कमवलेलं उत्पन्न म्हणून बाजूला ठेवले जातात. आणि लॉ फर्मसाठी, त्यांच्यासाठी ट्रस्ट अकाउंटिंगची जी किचकट प्रक्रिया असते ती अगदी सोपी केली आहे, ज्यामुळे क्लायंटचे पैसे आणि कंपनीचे पैसे कधीच एकत्र होत नाहीत. पण खरं सांगायचं तर आजच्या काळात फक्त बिलिंग सॉफ्टवेअर असून चालत नाही. गरज आहे एका अशा सिस्टीमची जी प्रत्येक कामाला एकमेकांशी जोडून ठेवेल. एक इंटिग्रेटेड सिस्टीम. आणि हे सगळं एकत्र कसं काम करतं ते बघा. जोहो प्रोजेक्ट्समध्ये कामाचे तास नोंदवले की ते आपोआप बुक्समध्ये येतात. जोहो एक्सपेन्समधून खर्चाच्या पावत्या स्कॅन केल्या की त्या थेट बिलात जोडल्या जातात. जोहो साईनमुळे सगळे करार सुरक्षितपणे आणि पटकन होतात. आणि सगळ्यात शेवटी ऑटो बिल नावाचा जादूगार आहे, जो महिन्याच्या अखेरीस बिल न झालेल्या सगळ्या गोष्टी गोळा करून आपोआप बिल तयार करतो. म्हणजे बघा किती सोपं आहे. चला, आता व्यावसायिक सेवा कंपन्यांसमोरील एका मोठ्या डोकेदुखीबद्दल बोलूया. ती म्हणजे रिटेनर किंवा ॲडव्हान्स पेमेंट मॅनेज करणं. समजा याची सुरुवात होते क्लायंटला एक रिटेनर बिल पाठवून. उदाहरणार्थ, आपण $10,000 बिल पाठवलं आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. हे पैसे थेट आपल्या खात्यात आले म्हणजे ते आपलं उत्पन्न झालं असं नाही. अकाउंटिंगच्या भाषेत याला म्हणतात न कमावलेलं उत्पन्न. सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक जबाबदारी आहे, कारण या पैशांच्या बदल्यात आपल्याला अजून काम करून द्यायचं आहे. आणि इथेच या सिस्टमची खरी गंमत आहे. जसं जसं आपलं काम पुढे सरकतं आणि आपण तास नोंदवतो, तसतसं जोहो बुक्स आपोआप त्या रिटेनरच्या रकमेतून खर्च कमी करतं. अगदी आपल्या मोबाईलची बॅटरी कशी हळूहळू कमी होते, अगदी तसंच. यामुळे आपल्याला आणि क्लायंटला दोघांनाही नेहमी कळतं की किती बजेट शिल्लक आहे. बरं, हे सगळं झालं. वेळ ट्रॅक केली, खर्च नोंदवला, बिलिंग केलं. पण या सगळ्यानंतर जो सगळ्यात मोठा प्रश्न उरतो तो म्हणजे आपण जो प्रोजेक्ट केला तो खरंच फायद्याचा ठरला का? आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं या चार्टमधून. बघा किती सोपं आहे. ही सिस्टीम त्या प्रोजेक्टमधून मिळालेला सगळा पैसा आणि त्यावर झालेला प्रत्येक खर्च एकत्र आणते आणि आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसतं की खरा नफा किती झाला. या उदाहरणात बघा, ₹100 महसुलामागे ₹70 खर्च झालाय. म्हणजे नफ्याचं चित्र अगदी स्वच्छ आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न जो विचार करायला लावणार आहे. आपली कंपनी फक्त कामाच्या तासांचा हिशोब ठेवण्यासाठी बनली आहे की प्रत्येक कामातून मिळणारं खरं मूल्य मिळवण्यासाठी? विचार करा.